विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच झालेल्या ड्रग इन्स्पेक्टर या एक्झाममध्ये जे इन्स्ट्रुमेंट रिलेटेड आणि मॅथ रिलेटेड क्वेश्चन आहेत ते आपण पाहूयात आणि त्यांचे उत्तर काय आहेत ते पण आपण पाहूयात. तर त्यातील इन्स्ट्रुमेंट रिलेटेड पहिला क्वेश्चन आहे, द प्रायमरी फंक्शन ऑफ कॅरियर गॅस इन GLC इज टू. पहिला ऑप्शन आहे की रिएक्ट विथ द एनलाइट फॉर डिटेक्शन. दुसरा ऑप्शन आहे मेंटेन अ हाय प्रेशर अँड डिलिव्हर सॅम्पल थ्रू कॉलम ॲट रिप्रोड्युसिबल रेट. तिसरा ऑप्शन आहे मेंटेन अ हाय प्रेशर अँड डिलिव्हर सॅम्पल थ्रू स्टेशनरी लिक्विड फेज ॲट रिप्रोड्युसिबल रेट. आणि चौथा ऑप्शन आहे की मेंटेन अ हाय थर्मल इन्सुलेशन फॉर द कॉलम. आता GLC म्हणजे काय, गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. याच्यामध्ये जो कॅरियर गॅस असतो तो हिलियम, हायड्रोजन, नायट्रोजन हे 3 प्रकारचे गॅस आपण यूज करतो. आणि ही तिन्ही पण गॅस अशी पाहिजे की केमिकली इनर्ट पाहिजे, जेणेकरून ते सॅम्पल बरोबर रिॲक्ट होणार नाही. मग असं जर असेल तर पहिला जो ऑप्शन आहे रिॲक्ट विथ अनलाइट फॉर डिटेक्शन, हा ऑप्शन एलिमिनेट होतो. आणि तो जो काही कॅरियर गॅस आहे तो सॅम्पलला घेऊन आपल्या डिटेक्टरपर्यंत जाणार आणि तिथे आपला डाटा जो आहे अनालाइज होणार. तर तो तिसरा ऑप्शन आहे मेंटेन हाय प्रेशर अँड डिलिव्हर सॅम्पल थ्रू स्टेशनरी लिक्विड फेज ॲट रिप्रोड्युसिबल रेट. हा ऑप्शन करेक्ट आहे या ठिकाणी, कारण GLC मध्ये तुमचा जो मोबाईल फेज आहे तो गॅस असणार आहे आणि जो तुमची जी स्टेशनरी फेज आहे ते लिक्विड बाउंडेड ऑन द सॉलिड सरफेस इन द कॉलम असं असणार आहे. तुम्हाला जर इन्स्ट्रुमेंट पाहिजे असेल त्या रिलेटेड तर मी एक इन्स्ट्रुमेंट तुम्हाला शो करतो. तर गॅस क्रोमॅटोग्राफीचे हे 2 टाईप आहेत, गॅस सॉलिड क्रोमॅटोग्राफी आणि दुसरा आहे गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. तर आपल्याला विचारलंय GLC म्हणजेच गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. यामध्ये काय असतं की द मोबाईल फेज इज गॅस व्हाईल स्टेशनरी फेज इज लिक्विड रिटेन ऑन द सरफेस ॲज इनर्ट सॉलिड बाय ॲब्सॉर्प्शन ऑर केमिकल बॉन्डिंग, जसं की मी सांगितलं होतं. आता यामध्ये कॅरियर गॅस हे प्रिन्सिपल आहे त्याचं. नंतर कॅरियर गॅस हिलियम, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑर्गॉन हे वापरतात. नंतर त्याचं फंक्शन काय आहे, हे इन्स्ट्रुमेंटेशन आहे GCचं, गॅस क्रोमॅटोग्रामचं. स्टार्टिंगला तुम्हाला गॅस कॅरियर सप्लाय असणार सिलेंडरचा, नंतर तुमचा असणार गॅस फ्लो कंट्रोलर, नंतर तुमचा इंजेक्ट पोर्ट असणार, सॅम्पल तुमचं सिरिंजवर इंजेक्ट होणार, नंतर तुमचा GCमध्ये कॉलम असणार, तो कॉलम पूर्णपणे पॅक असणार ओव्हनमध्ये, नंतर डिटेक्टर असणार आणि नंतर तुमचा डाटा सिस्टम म्हणजे कम्प्युटर, जिथे की तुमचं ॲनालिसिस होऊन भेटणार. तर हे संपूर्ण तुमचं GCचं इन्स्ट्रुमेंटेशन आहे. आणि कॅरियर गॅसबद्दल जर पाहायचं ठरलं तर कॅरियर गॅसचे हे पार्ट आहेत. द सिलेंडर गॅस टँक इज फिल्ड विथ प्रेशर कंट्रोल द pressure of gas, a pressure gauge that indicate the pressure of molecule sieve to transfer filter dry gas and flow regular to ensure a constant rate of flow of mobile phase to column. It should be meet the following criteria. म्हणजे कॅरियर गॅस कसा असला पाहिजे, शुड बी केमिकल इनर्ट. केमिकल इनर्ट म्हणजे त्यांनी कोणत्याही सॅम्पल बरोबर रिॲक्ट नाही केलं पाहिजे. शुड बी चीप अँड रेडिली अवेलेबल, म्हणजे त्याची कॉस्ट कमी असते आणि तो इझिली आपल्याला अवेलेबल झाला पाहिजे. शुड बी हाय क्वालिटी अँड डू नॉट कॉज एनी फायर ॲक्सिडेंट, म्हणजे त्यांनी काही फायर किंवा ॲक्सिडेंट झालं नाही पाहिजे. शुड बेस्ट पॉसिबल रिझल्ट, त्याचा रिझल्ट आपल्याला जो आहे तो पॉसिबल चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, बेस्ट रिझल्ट पाहिजे. शुड बी सुटेबल फॉर द सॅम्पल टू बी अनलाइज अँड फॉर द डिटेक्टर, तो सुटेबल असला पाहिजे डिटेक्टरसाठी. हे सर्व आहे कॅरियर गॅस रिलेटेड. तर मग या प्रश्न क्रमांक 62 चे उत्तर असेल फक्त सी, ओनली सी. याचं उत्तर आहे ओनली सी. आता नंतर नियर आयर रिजन इज. आता या आयरची रिजनची तुम्हाला रेंज विचारली आहे. याचे सामान्यतः रेंज असते 0.78 मायक्रोमीटर टू 2.5 मायक्रोमीटर नियर आयरची. नियर आयरची रेंज 0.78 ते 2.5 मायक्रोमीटर होते. म्हणजेच काय, 0.78चं जर राऊंडिंग ऑफ केलं तर आपल्याला ती व्हॅल्यू येते 0.8 म्हणजे 0.8. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 0.8 मायक्रोमीटर टू 2.5 मायक्रोमीटर. आणि हेच आयरच्या आता 3 टाईप असतात, नियर आयर, मिड आयर आणि फाय आयर, आणि त्याचे नॅनोमीटरमध्ये पण व्हॅल्यू असतात. तर त्या कशा, त्या आपण आता तिन्हीची व्हॅल्यू पाहूयात. तर याच्यामध्ये नियर आयरची रेंज किती आहे, 0.78 मायक्रोमीटर ते किती 2.5 मायक्रोमीटर. आणि ते जर नॅनोमीटरमध्ये केलं आपण तर ते येतं 780 नॅनोमीटर ते 2500 नॅनोमीटर. तेच मिड आयरची रेंज
2.5 मायक्रोमीटर ते 50 मायक्रोमीटर, म्हणजे तेच नॅनोमीटरमध्ये केलं तर 2,500 नॅनोमीटर ते 50,000 नॅनोमीटर. आणि तेच फार आयआरची जर रेंज पाहिली आपण, ती आहे 50 मायक्रोमीटर ते 1000 मायक्रोमीटर. तेच नॅनोमीटरमध्ये आपण याची रेंज केली तर असते 50,000 नॅनोमीटर ते 10,00,000 नॅनोमीटर. हे असतं मायक्रोमीटर, हे असतं नॅनोमीटर. आणि तुम्हाला जर मायक्रोमीटर ते नॅनोमीटर कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला मायक्रोमीटरला 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे याचं उत्तर. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. इन AAS, liquid samples that are too dilute should be. AAS म्हणजेच काय, ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. याच्यामध्ये काय असतं की सॅम्पल तुमचं इव्हॅपोरेट होणार आणि नंतर ॲनालिसिस होणार. त्याचं अचूक उत्तर आहे 2, इव्हॅपोरेटेड और कॉन्सन्ट्रेटेड बाय सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. याचं जर तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशन तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक शो करतो. जर पूर्ण PDF असेल तर पाहिजे असेल याची तर कमेंट करा, तुम्हाला याची PDF मी प्रोव्हाइड करतो. याच्यामध्ये एक इन्सुलेटिंग डिस्क असते, त्यामध्ये तुमचा होलो कॅथोड असतो जो की असतो सोडियम. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतात, नंतर आयोनायझेशन होतं, नंतर वेवलेंथ थ्रू ते एक्साइट केले जातात. नंतर सोडियम ॲटम असतो एक्साइट स्टेटला. नंतर जे सॅम्पल आहे तुमचं ॲटोमायझरला जातं फ्लेममध्ये आणि ते तुमचं तिकडे इव्हॅपोरेट होतं. तर म्हणजे त्याचं अचूक उत्तर आहे की इव्हॅपोरेटेड ऑर कॉन्सन्ट्रेटेड. ऑप्शन क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. नंतर in Bragg's law for XRD, the angle between diffracted beam and transmitted beam is always. तर अँगल किती असतो दोघांमधला, डिफ्रॅक्टेड बीम आणि ट्रान्समिटेड बीमचा, तर तो असतो 2 थीटा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे. ब्रॅग्स लॉ काय असतो की एल लॅम्डा इज इक्वल टू 2D साइन थीटा. ते आपण 2D साइन थीटा यामध्ये अँगल असणार आहे. द कॉज अँड इफेक्ट डायग्राम वाईडली अप्लाइड इन TQM was introduced by which quality expert. आता TQM म्हणजे काय की टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, आणि हे इंट्रोड्यूस केलंय काउरो इशिकावा. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, केमिकल शिफ्ट इज मेजर इन. आता केमिकल शिफ्ट कशामध्ये मेजर करतात, नेहमी PPM मध्ये. PPM म्हणजे काय, पार्ट्स पर मिलियन. पुढचा प्रश्न आहे, एक्स रे डिफ्रॅक्शन टेक्निक इज बेस्ड ऑन डॅश. तर ही जी एक्स रे डिफ्रॅक्शन टेक्निक आहे ही बेस्ड ऑन कशावर आहे, ब्रॅग्स लॉ. आणि ब्रॅग्स लॉ काय आहे, एन लॅम्डा इज इक्वल टू 2D साइन थीटा. याच्यामध्ये ब्रॅग्स लॉ काय आहे की एन लॅम्डा इज इक्वल टू 2D साइन थीटा. एन काय असणार, नंबर ऑफ ऑर्डर ऑफ रिफ्लेक्शन, द ऑर्डर ऑफ रिफ्लेक्शन. नंतर लॅम्डा इज इक्वल टू वेवलेंथ, आणि डी इंटरप्लेनर स्पेसिंग बिटवीन ॲटॉमिक प्लेन इन द क्रिस्टल. आणि थीटा काय असणार, अँगल ऑफ इन्सिडेंट, त्यालाच काय आपण म्हणतो, ब्रॅग्स अँगल. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, इन UV स्पेक्ट्रोस्कोपी विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन रिक्वायर्स हायेस्ट एनर्जी. हायेस्ट एनर्जी कशाला लागते, सिग्मा टू सिग्मा स्टारसाठी. नंतरचा क्वेश्चन आहे की हायड्रॉक्सी कॅनोरिनिक ॲसिड प्रेझेंट इन, तसेच असतं की जिंकोगो बिलोबा. आताच आपण या प्रश्नाचे उत्तर पाहिली. प्रश्न क्रमांक 69, एक्स रे डिफ्रॅक्शन टेक्निक इज बेस्ड ऑन ब्रॅग्स लॉ. नंतर UV स्पेक्ट्रोस्कोपी विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन रिक्वायर्ड हायेस्ट एनर्जी, दॅट इज द सिग्मा टू सिग्मा स्टार. नंतर हायड्रॉक्सी कॅनोरिनिक ॲसिड प्रेझेंट इन, ऑप्शन क्रमांक किती, 1, जिंको बिलोबा. याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे, कोडिंगचा प्रश्न आहे की इफ मशीन इज कोडेड ॲज 19-7-9-14-15-20-11 हाऊ विल बी कोड डेंजर. तर आता याच्यामध्ये प्रत्येक डिजिटसाठी एक प्रत्येक अल्फाबेट आहे, तर आपण कोडिंग याचं कसं करणार, तर लक्ष देऊयात. तर आता याच्यामध्ये मशीन एम साठी किती दिले त्यांनी, 19, ए साठी 7, सी साठी 9, एच साठी 14, आय साठी 15, एन साठी 20, ई साठी 11. मग तसं डेंजरसाठी जर काउंट करायचं ठरलं आपलं, तर डेंजरसाठी पहिल्यांदा आपल्याला कॉमन काय, दोघांमध्ये कॉमन आहे आपला ए, जो की इकडं पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे. तर ए साठी किती आहे, 7. आता नंतर कॉमन कोणतं आहे, ई, याच्यामध्ये पण ई आहे, याच्यामध्ये पण ई आहे. मग याच्यासाठी ई कोणतं येणार, 11. तर त्यांनी स्टार्टिंग कशी केली की ए साठी त्यांनी
7 दिलं आणि पुढं फक्त एक एक डिजिटनी इकडे वाढवले. आता इकडे जर वाढवले आपल्याला, डी आपल्याला माहिती आहे की 10 आहे. 10 कसा आला की इकडे एक एक त्यांनी वाढवला, तर आपल्याला इकडे पण अल्फाबेटिकली एक एक वाढवावं लागेल. म्हणजे ए साठी 7, बी साठी 8, सी साठी 9 आणि डी साठी 10. तर आता डी साठी 10 आणि बाकी ए साठी 7 असा कोणता ऑप्शन आहे आपल्याला? हां. 10, 7, 20, 13, 11, 24. तर आपण ऑप्शन पाहूयात. स्टार्टिंगला 10, 7 असणारा एकच ऑप्शन आहे, जो की आहे ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. यामध्ये नंबर सिरीज आहे. तर काय व्हॉट नंबर विल बी द इन ब्लँक स्पेस 7-21-31-43. आता यामध्ये आपल्याला एक सिरीज समजून घेण्यासाठी प्रथमतः पाहिजे की 7 नंतर काहीतरी संख्या वाढली असेल, नंतर परत संख्या वाढली 21 झाली, नंतर 31 झाली, 43 झाली, म्हणजे संख्या काहीतरी वाढते, दोघांमध्ये काहीतरी डिफरन्स आहे. असं नाही की मल्टिप्लाय होते किंवा डिवाइड होते. यामध्ये फक्त संख्या वाढते. तर आपण ती कशी वाढते ते एकदा समजून घेऊया. आता यामध्ये 43 आणि 31 हे दोघांचा डिफरन्स किती आहे? 12. 31 आणि 21 डिफरन्स किती आहे? 10. आता इथे डिफरन्स किती झाला? 2नी कमी झाला हे दोघांमधला. मग आता हे दोघांना 2नी कमी झाला, तर इकडे पण 2नी आपण कमी करायचं. म्हणजे 10 तून 2 गेले परत 8. म्हणजे ह्या दोन संख्यांमध्ये डिफरन्स किती असणार आहे? 8. म्हणजे 21 मधून जर 8 आपण वजा केले तर उत्तर किती येतं? 13. तसंच इकडे पण आपण रिलेशन पाहू. 8 म्हणजे या दोघांचा डिफरन्स किती आता? 6. कारण इकडे कशी सिरीज कमी कमी होत गेली 2नी. इथं 12 होती, इथं 10 आली, इथं 8 आली, नंतर इथं 6 पाहिजे. म्हणजे 2-2 नी कमी झाली. मग 13 तून परत जर 6 गेले तर उत्तर किती येतं? 7. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन किती आहे आपलं? 13. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो ब्लड रिलेशन वरती आहे. दीपक हॅज ए ब्रदर अनिल. दीपकचा कोण भाऊ आहे? अनिल. दीपक इज सन ऑफ प्रेम. दीपक कोणाचा मुलगा आहे? प्रेमचा. बिमल इज प्रेम्स फादर. इन टर्म्स ऑफ रिलेशन व्हॉट इज द अनिल अँड बिमल. म्हणजे अनिल आणि बिमल आपल्याला दोघांचं रिलेशन फाइंड आउट करायचं. त्यासाठी आपण एक चार्ट ड्रॉ करूया. तो चार्ट आपण पाहून घेऊया या ठिकाणी. तर त्यांनी काय दिलेलं आहे की दीपक आणि अनिल दोघं ब्रदर आहेत. यांचं हे कोणाचे सन आहेत? दीपक कोणाचे सन आहेत की प्रेमचा. हे प्रेम याचा फादर आहे आणि हा जो आहे बिमल प्रेमचा फादर आहे. तर मग ह्या बिमलचा आणि याचा रिलेशन काय अनिलचा? आता हे दोघं ब्रदरच आहे. म्हणजे हा आणि हा यांचं रिलेशन काय असणार मग? ग्रँडसन. हे दोघं भाऊ आहे. यांचे वडील कोण? प्रेम. यांचे वडील परत कोण? बिमल. तर बिमल आणि अनिलचं रिलेशन काय असणार मग? हे ग्रँडसन हे रिलेशन असणार. अशाच प्रकारचे जर मॅथ आणि इन्स्ट्रुमेंट रिलेटेड तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.